सांगतो आता एवढा मोठा हायवे काय पण होऊ शकतो. आपली चुकी नसते तरी पण काय पण होऊ शकतो. सेफ्टी आम्ही दोघाही भाऊ फुल आहे. बाकी आहे जावली 3 बंद होऊ शकता तुम्ही. तर हॅलो गाईज, कसे आहात? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही भरपूर दिवसांनी मित्र सगळे फिरायला चाललेलो आहे आणि खूप मस्ती मजा सुद्धा करणार आहे. भरपूर दिवसून आम्ही फिरायला सुद्धा चाललेलो आहे. आणि कुठे चाललेलो आहे तर आम्ही चाललेलो आहे कोकणात. तर आता रात्रीच्या आम्ही निघणार आहोत. आता 12 वाजलेले आहेत. 12 वाजता 4 व्हीलर आहे. 4 व्हीलरमध्ये आम्ही 4-5 जण आणि बाकीचे 2 मित्र सुद्धा आहेत. ते बहुतेक मला वाटतं ट्रेनमध्ये येणार, ते तिकडेच भेटणार डायरेक्ट. तर चला, ब्लॉग नक्की बघत राहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण जाऊया, बघूया काय काय कोण काय काय तयारी चालू आहे. तर चला. आता आमच्या बॅगा वगैरे सगळ्या भरून झालेल्या आहेत. तयारी झालेली आहे आमची. आता इकडं आहे प्रसाद, इकडं आहे साहिल. आता आमची गाडी सुद्धा आलेली आहे आणि पब्लिक पण आलेली आहे. साहिल, रोहित, विठ्ठल, चेतन, आम्ही आहेत बाकी आणि ड्रायव्हर पण आहे आमचा अजय. गाईज आता बॅगा बिगा भरायला लावल्या आहेत आम्ही, बघू शकता. कॅमेऱ्याच्या बॅगा सुद्धा आहेत, कॅमेरा पण घेतलेला आहे. ही आहे आमची पब्लिक. फटाफट भरूया आणि लवकरात लवकर इथून निघूया. चला कोकणात इलो रे. बघा आता नारळ फोडायला लावला आहे, कारण का सुरुवात आपण गणपतीच्या बाप्पाने करतो. आणि ही आहे आमची पब्लिक, ही ब्लॉगर, ही गाडी, हे 2 रोहित मस्कर, प्रसाद घाणेकर आणि आमचा ड्रायव्हर आहे अजय शहाजी गायकर. तर गाईज आता आम्ही निघालो आहे कोकणात यायला. तर आहे आमची पब्लिक. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. लाईट लावली कोकणात दिलं रे. इलो तर गाईज आता आम्ही सीएनजी भरायला थांबलो नेरळला. परत दादा भेटलेला आमच्या देवाच्या कृपेने, त्यांनी आमच्यासाठी सीएनजी चालू केली. आता आमची गाडी बघू शकता सीएनजी भरायला लावलेली आहे. तर खूप आतुरता लागलेली आहे आम्हाला कोकणात जायची. तर गाईज आता वाजलेले आहेत 2 आणि आता आमचा खाचा टाइम झालेला आहे. टाइमपास प्रसादने एकदम कांडच घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. बोलो बरोबर टाका. तर गाईज आता आम्ही वाकण फाट्याला थांबलेलो आहे नाश्ता करायला. आता वाजलेले आहेत 3-3:30 वाजलेले आहेत. इथे पाठीमागे आम्ही नाश्ता वगैरे करू आणि मग पुढच्या वाटेला जाऊ. तर चला. आता समोर लागलेला आहे कशेडी घाट. गाईज सकाळ झालेली आहे आणि सकाळचे वाजले 7 आणि आता आम्ही, तुम्ही बघू शकता, सीएनजी पंपावर थांबलेला आहे. तर आता निघूया लवकर. तर गाईज सगळ्यांची तोंडा बघू शकता तुम्ही, सगळे झोपून उठलेले आहेत. फक्त एकच माणूस जागा होता, विठ्ठल, कारण तो ड्रायव्हिंग करत होता. विठ्ठल इकडे बघ ना, पुष्पाची काय शूटिंग चालली काय? सगळ्यांची तोंडा बघू शकता तुम्ही. काय विषय अर्धी लाईट अर्धी गायब. तर गाईज आता आम्ही कोकणात पोहोचलेलो आहे, म्हणजे प्रसादच्या मावशीच्या घरी पोहोचलेलो आहे. इथून आमचा भरपूर लांब आहे, तरी पण आता अजून 200 किलोमीटर राहिलेलं आहे. 250 किलोमीटर आहे. पण पहिले प्रसादच्या मावशीच्या घरी जाऊ, तिथून नाश्ता वगैरे करू, कारण त्याचा मित्र येणार आहे, त्याला गाडीत घ्यायचे. भाऊ येणार आहे, त्याला गाडीत घ्यायचे. तर चला आपण त्यांच्या घरी जाऊ. आणि तुम्ही सीन बघू शकता, इथला व्ह्यू किती मस्त आहे. सनसेट बोलतो, सकाळचं वातावरण. आपल्याला इकडे जागा बिगा भेटते का बघू आपल्याला. याला 7-8 एकर जागा पाहिजे इथं कोकणामध्ये. कोणाला असेल तर नक्की सांगा. 3 बंदर बघू शकता तुम्ही. फणस बघू शकता, फणस. आता चालले प्रसादच्या मावशीच्या घरी. बकरी की लेंडी. आता क्रिकेट साठी साईने बॉल बघायला लावलेला आहे. इकडे आजा क्रिकेट, बॉलिंग बॅटिंग चालू झालेली आहे. थोडं टेन्शन मध्ये आलं नाही की कुठल्या एरियामध्ये आलो आपण.
आणि विठ्ठलला खुशी झाली आहे का मी शॉर्ट ब्लॉग काय बनवू कसं बनवू गाईज तुम्ही बघू शकता. जर आमच्या चेतनला संडास बिंडास आली तर त्याआधी खुर्ची आम्ही मागवली आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात नवीन वाली आहे एंटिक खुर्ची आहे चेतन तुझ्यासाठी. बघ गाडीमध्ये आपण घेऊ एक नंबर आहे. एकदा बसून दाखव ना चेतन खुर्चीवर तुझ्या. ते आता तिकडे गेलो ट्राय करू. ही खुर्ची घ्यायला लावलेली आहे आणि चेतनला गेम खेळण्यासाठी टीव्ही घ्यायला लावलेली आम्ही खास पबजी खेळण्यासाठी. लोक आला काय लागला पहिले हे सिरी बोल ना हे सिरी ओपन द युट्यूब नको 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 पुढचा काही येत नाही. आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे. कांदा पोहे खाल्लेले आहेत. विठ्ठलला काही आवडले नाही आणि आता आम्ही चाललेलो आहे परत इथून रपारप जाऊ. आता आम्ही रपारप म्हणजे स्लो जाऊ पण जाऊया लवकरात लवकर. तर चला विठ्ठल आता तुटलाय. अरे चैया 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 विठ्ठल सारे इश्क पिरा बिंद चैया चैया चैया. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल खराब दिसतो मी साधा बोळा. अरे लावू दे ना हेल्मेट. तर गाईज तुम्ही बघू शकता का आम्ही सेफ्टीचा किती उपयोग करतो किंवा गाडीमध्ये सेफ्टीसाठी तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे पूर्ण माझ्या मित्रांनी हेल्मेट वगैरे सगळं घातलेलं आहे. परत काय 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 परत नाही नाही इथूनच स्टार्ट करायचा व्हिडिओ काय नंतर बोल ना काय बोलायचं. हा तुझ्या हरकत नाही मला बोलता येत. हा आता मी चाललेलो आहे इथं तसं नाही मला बोलता येत. मला डायरेक्ट असा बोलायला लागतो. हा बघा हा आहे ना पाठीमा माझा तो असं बोलतो. तर तुम्हाला नक्की अशी बघा नवीन हेल्मेट आलेले आहेत आणि हेल्मेट वाली माणसं पण नवीनच आहेत. म्हणजे गाडीमध्ये पण हेल्मेट घालू शकता एवढं आम्ही प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. रिक्स नाही घ्यायची. रिक्स नाही घ्यायची कारण समोर बघाल तुम्ही रस्त्यात एवढं खतरनाक काम चालू आहे ना त्यामुळे आम्ही हेल्मेट वगैरे जोडल्याच घेऊन आलेलो आहे. भले बाईक नाही आणली पण हेल्मेट आम्ही जोडल्याच घेऊन आलेलो आहे. तर 2 शब्द बोलणार आहेत हेल्मेट वाले काहीतरी बोलावं. तुम्हाला सांगतो आता एवढा मोठा हायवे काय पण होऊ शकतो. आपली चुकी नसते तरी पण काय पण होऊ शकतो. सेफ्टी आम्ही दोघाही भावाई फुल आहे. बाकीच्यांचा विचार आम्ही करत नाही. आम्ही आमचा स्वतःला जपतो. आम्हाला कुठे जोड भेटत नाही शर्यतीला. आम्ही जोड तर बिना सेफ्टी वाल्यांचा काय 2 शब्द लपतात वाटतं. सेफ्टी वाला लपतात. तुझ्यासाठी आले माझी बायको माझी बायको करणार काही आता आम्ही प्रसादच्या गावाच्या रस्त्याला लागलेलो आहे. समोर रस्ता होता एकदम डांबरीकरणाचा एकदम मस्त असा रस्ता आहे आणि थोड्या वेळात आम्ही त्याच्या घरी सुद्धा पोहोचणार आहोत. खूप जण थकलेले आहेत बघू शकता तुम्ही पाठीमागे सगळी थकलेली आहेत. ड्रायव्हर तर लयच थकलेला आहे. नॉनस्टॉप चालली गाडी नॉनस्टॉप. त्याने एकट्याने चालवली गाडी. ड्रायव्हर साठी एक गिफ्ट चेतन मस्कर यांच्याकडून सप्रेम भेट. या काकाने BMW न्यायला लावली त्या पोऱ्यासाठी. बघू शकता तुम्ही बघा नवीनच BMW त्यांनी लॉन्च केलेली आहे ती घेऊन चाललेली आहेत. आज पोराचा बर्थडे वाटतं तर कोकणात येलोय आणि पहिलेच आता BMW बघलोय. तर गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहे प्रसादच्या गावाला म्हणजे घाणेकरवाडीमध्ये पोहोचलेलो आहे. आता हे बघू शकता घर वगैरे एक दवाखाना सुद्धा आहे. प्रसाद आम्हाला त्याच्या घरासमोर गाडी लावायला नेत आहे आणि बघू शकता दीप्या आता काही दिसत नाही अजून. आता समोरचा घर दीप्या दादाचं आहे
आणि वरती बघायला एकदम वरचा पहिला घर, सगळ्यात वरचा पहिला घर दिसतो नारळाच्या इथला, तो आहे प्रसादचं घर. ही आमची पाहुण्याची अवतारा बघू शकता तुम्ही. 1 2 3 गाड्या लावले अवतार फ्रेश करासाठी. एक चिल्ड एकदम मस्त रेडबुल आणलेलं आहे चेतन मस्कर यांनी. हा काय आवाज आहे, काय दर्द आहे. फोन लावला तू काय एक तरी फोन तरी हे आहे दीप्या आता, ह्योच आमची सगळी सोय करणार आहे. तर फायनली काय आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे प्रसादच्या. सगळ्यांची तुम्ही चेहरे बघू शकता, पूर्ण काळे वगैरे झालेले आहेत. तर गाईज हा आहे प्रसादचं घर. इथंच आम्ही गणपतीनं राहायला वगैरे होतो आलतो तेव्हा. चला आता आपण जाऊया प्रसादच्या घरात. गाडी घेऊन आलो आहे ना, कुठं आहे. आता आल्याला सगळे सुरुवात पण केलेली आहे, मी पण केलेली आहे. काय पण बोला, कोकणातला आंबा खाण्याची वेगळीच मजा आहे. गाईत आता सगळे वडापाव खायला बी लागले आहेत, बघू शकता तुम्ही. सगळ्यांना जाम भूक लागले आणि कांदा कापण्यासाठी एकच माणूस आहे चेतन मस्कर. तर फटाफट वडापाव खाऊया. अवतार बघा आमचा अवतार. डायन झाला डायन. गाईज आज आहे आमच्या प्रसादच्या गावाची पूजा. तर आता आम्ही आरतीला चाललेलो आहे. हे समोर बघू शकता आशू, आमचा गावाचा मित्र. आशू जरा हवी कर ना. आणि पाठीमाग आहे पूजा. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे दरीवर. दरीवर म्हणजे प्रसाद सांग रे. बोटी येऊन इथं बोटीचे वाहन आहे चालतात ना, वाहतूक 02. बघू शकता आम्ही ऍडजस्ट किती भारी करतो. माझ्या पाठीवर बसलाय, याच्या पुढे मी बसलोय. तर बघू शकता तुम्ही, तर कोळंबी प्रकल्प सुद्धा होतो. आणि आपली गाडी आणि आपली पब्लिक उतरते. हे आहे तर 10-11 नाही, यांचा नंबर काय रे, तुमच्या गाडीचा नंबर काय, 10-11 नंबरचे अध्यक्ष चेतन मस्कर. आणि हे आहेत आता उतरलेत ते 64-63 नंबरचे अध्यक्ष. काहीच तुम्ही समोर बघू शकता, हे कोळंबी प्रकल्प आहे. आणि मस्त असा मोठासा तळा केला आहे. त्यामध्ये कोळंबी वगैरे बहुतेक सोडलेले आहे असं मला वाटतंय. प्रसादला विचार लागेल एकदा, पण भरपूर मोठा तळा आहे. बघू शकता तुम्ही, भरपूर मोठा तळा आहे. आणि चंद्रासारखी दिसणारी पोरं आहेत. हा चंद्रांचा बाप आहे. चंद्रा म्हणजे चंद्र नाही. चंद्रा मला पण माहित नाही कोण आहे का रे. मला नाही माहिती. तुला नाही माहिती, मला पण नाही माहिती. तर या गाईजवर आपण ब्लॉग इथंच एंड करावं असं वाटतं. एवढी भारी मी गोष्ट बोललेली आहे विठ्ठलसाठी. एवढा लवकर नको, अजून ओके. विठ्ठल आम्हाला बोललेले आहेत की अजून ब्लॉग चालू ठेवा. तर पुढचा दाखव. विठ्ठल बोलतो पुढे बघू शकतो मी डायरेक्ट नदी आहे. त्या नदीमध्ये विठ्ठल बोलतो एक उडी मारूया आपण. इकडे उडी मारणार, इकडे नको, इकडे उडी फक्त एकच मारू शकतो. ते आहे ते 4 जण. आमचा विठ्ठल आहे लय भारी, आमचा विठ्ठल आहे लय भारी. तर गाईज हा नजारा बघू शकतो मी, एवढा सुंदर वाटतो ना, एक नंबर. आणि समोर बोट आहे. हा आहे सनसेट. आणि इकडं फोटो चालू आहेत. थोडे लेट झालो आम्ही, तरी फोटोशूट चालू झालेलं आहे. याच्यामुळे सगळी काली डोरात दिसतात. फोटो बघा गाईस, फोटो बघा. पद्धतशीर बघू शकता फोटो काढण्यासाठी सुद्धा भांडणं चालू झाली आहेत. पण काही बोला, फोटो एक नंबर येतोय. तुम्हाला दाखवतो लगेच. चेतन दाखव फोटो कसा येतोय लवकर. फोटो हे पद्धतशीर. बघा एक नंबर फोटो. माझा पण दाखव. हे बघा काय भारी फोटो येतात रे, एक नंबर व्हावा. आज पूजा असल्या कारणाने आम्हा सगळ्यांना जेवण देण्यात आलं. एकदम लाजणार पण नाही, एकदम पोट भरून जाऊ. तर जेवणाला आहे वांगा बटाटा आणि सगळ्यांची फेमस फणसाची भाजी. एक नंबर भाजी. यांच्या भाषेत हिला जनता भाजी बोलते. जनता म्हणजे यांची सगळ्यात आवडती. आपली चालणार फणसाची भाजी एक नंबर आहे, एक नंबर. चला जेवण घेऊ.
सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।